नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकारनं शक्यतो वटहुकुमांचा कमीत कमी आधार घ्यावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन. सरकारमधील विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीनं पोहोचवण्याची माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची अपेक्षा. मानसरोवर यात्रेसाठी नवा पर्यायी मार्ग खुला होण्याबाबत सहमती, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज. विदर्भातल्या खेळाडूंसाठी क्रीडा संघटनांनी व्हिजन डॉक्युमेंट दिलं तर त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करू, नितीन गडकरी यांचं आश्वासन. भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट. आणि 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात ओदिशाच्या मिताली सेठीला सुवर्णपदक, 7 सुवर्णपदकांसह हरियाणाचं वर्चस्व. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. सरकारनं शक्यतो वटहुकुमांचा कमीत कमी आधार घ्यावा असं मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लखनौ इथं त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. प्रत्येक विधेयकासाठी अध्यादेशाचा मार्ग स्वीकारता कामा नये, मात्र सरकारकडून जनतेच्या उच्च अपेक्षा आणि त्याच्या वेगवान पूर्तीची आकांक्षा असल्यास अशा उपायांचा आसरा घ्यावा लागतो असं त्या म्हणाल्या. भ्रमणध्वनी, संगणक तसंच सोशल मीडियामुळे जनतेला प्रत्येक गोष्ट तातडीनं हवी असते. त्यामुळे सरकारवर कृतीसाठी दबाव वाढत असल्याचं सांगून नेहमीच्या मार्गानं न झाल्यास अध्यादेशाचा मार्ग अवलंबावा लागतो असं त्यांनी सांगितलं. अध्यादेशाला कार्यमर्यादा असते आणि त्याच्या मर्यादाही असतात असंही त्यांनी नमूद केलं. सभागृहाचे सदस्य वारंवार हौद्यात धाव घेत असल्यानं सदनाच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे अशा कृतींना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांचा अवलंब करणारी यंत्रणा हवी असं मत अनेक पीठासीन अधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्याचं महाजन यांनी सांगितलं. याआधी परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलताना कोणत्याही कायदेगृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास हे अत्यंत महत्त्वाचे असतात. या दोन्ही आयुधांमुळे कोणत्याही सदस्याला सभागृहात प्रश्न विचारता येतो आणि कोणताही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करता येतो. त्यामुळे या आयुधांचं संरक्षण केलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सरकारकडून जनतेपर्यंत विश्वासार्ह माहिती प्रभावी पद्धतीनं आणि सहज सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. सरकारी योजना जनतेपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये ते आज बोलत होते. Information that government prepares, it should never be long-winded. It should never be an essay. It should be crisp, but it must have had a lot of facts and figures. And there is a large section of readers, viewers, who is starved of this factual information. सध्याचा काळ हा प्रसार माध्यमांच्या संक्रमणाचा काळ असून यापुढच्या काळामध्ये डिजिटल प्रसार माध्यमांचं महत्त्व वाढणार असल्याचं मत अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रसार माध्यमांचा आवाका अफाट असून त्यांचा उपयोग जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचवण्यासाठी होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांच्याशी चर्चा केली. चीन दौऱ्यावर असलेल्या स्वराज आज भारत, रशिया, चीन या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. याआधी स्वराज यांनी काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवीन पर्यायी मार्ग खुला करण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली. नाथुला पास मार्गाद्वारे 50-50 यात्रेकरूंच्या 5 तुकड्या मानसरोवर यात्रेसाठी पाठवण्याबाबत स्वराज यांच्या चीन दौऱ्यात सहमती व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मे महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागल्यानं वातावरण तापू लागलं आहे. भाजपनं निवडणुकीसाठीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला व्यक्तिशः तसंच आपल्या मुलांना आणि आपल्या समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत आपचे अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपानं यासंदर्भात हद्द ओलांडल्याचा आरोप त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरम्यान केजरीवाल यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांच्यावर नोटीस बजावली आहे. दरम्यान भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या प्रचार मोहिमेचे सहाय्यक नरेंद्र टंडन यांनी आपण पक्ष सोडत असल्याचं म्हटलं आहे.
बेदी यांच्यावर हुकुमशाही वृत्तीचा आरोप करत आपण हा निर्णय घेतल्याचं टंडन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिका यांच्यातल्या चांगल्या संबंधीच्या भीती चीननं बाळगू नये असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. आशिया खंडातल्या वर्चस्वासाठी अमेरिकेला पाठबळ देण्याच्या उद्देशानं पाश्चिमात्य देशांनी तयार केलेल्या सापळ्यात भारतानं अडकू नये असा इशारा चीननं दिला आहे. ओबामा यांच्या या विशेष भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी हा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर ओबामांनी त्यांची भूमिका मांडली. चीनचा शांततापूर्ण विकास अमेरिकेच्याही हिताचा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच रशियाशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यात रस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुष्काळी परिस्थितीवर सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असून मदतीचा पहिला टप्पा बँकेत जमा झाल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा राज्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुका एकत्र, विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवल्या. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वबळावर याच्या निर्णयाचे अधिकार स्थानिक स्तरावर असतील. मात्र त्याला प्रदेश भाजपची मान्यता गरजेची असेल असंही ते म्हणाले. राज्यात येत्या मार्चपर्यंत पक्षाचे 1 कोटी सदस्य करण्याचा संकल्प ठेवला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विदर्भातील सर्व क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन विदर्भातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्पोर्ट्स व्हिजन डॉक्युमेंट तयार करून पुढील महिन्यात शासनाला सादर करावं आणि त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करून क्रीडा क्षेत्रातही अच्छे दिन आणणार असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात दिला. दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरातील आणि विदर्भातील क्रीडाप्रेमींची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे महापौर प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहोळे उपस्थित होते. सर्व क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य क्रीडांगण खेळाडूंना उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी क्रीडाप्रेमींना दिली. भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपावर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता शिवसेना भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, दोन्ही पक्ष मिळून आवश्यक ते सर्व कामं करतील असं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातले शेकापचे नेते महेंद्र थोरवे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. डिझेलचे दर कमी झाले असतानाही मुंबईतल्या बेस्ट परिवहन सेवेनं केलेली प्रवासी भाडेवाढ अन्यायकारक असून ही भाडेवाढ तातडीनं मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस इथल्या बस डेपोवर धरणं आंदोलन केलं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये 60% अधिक घसरण झाल्यानंतरही देशात त्याचा कोणताही परिणाम जाणवत नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. निवडणुकीच्या काळामध्ये भाजपा शिवसेनेनं महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली असल्यानं जनतेवरचा आर्थिक भार वाढत चालला आहे. सरकारनं याची वेळीच दखल न घेतल्यास जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. राज्य सरकारनं वीज दरावरील अनुदान बंद केल्याचा निषेध व्यक्त करत धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोसिएशन यांच्या वतीनं धुळे शहरातील 12,000 यंत्रमाग आज दिवसासाठी बंद ठेवण्यात आले. यंत्रमागांची वीज दरवाढ रद्द करावी आणि वीज दरातील अनुदान पुढील 3 वर्षांसाठी कायम ठेवावं अशा मागणीचं निवेदन शव्वाल अन्सारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे सादर केलं. अमरावती इथलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं. या संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर S.N. पठाण यांनी भूषवलं. स्वागताध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, माजी आमदार उल्हास पवार या संमेलनाला उपस्थित होते. या एकदिवसीय संमेलनामध्ये राष्ट्रसंतांचं राष्ट्रनिर्मितीत योगदान, राष्ट्रसंतांच्या साहित्यातल्या नवसमाज रचना, ग्रामगीता एक जीवनग्रंथ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
संमेलनाध्यक्ष डॉक्टर S.N. पठाण यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. नागपूर विद्यापीठ असं त्याचं नामकरण झालं, त्यावेळी त्या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू होण्याचं भाग्य हे मला मिळालं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराज म्हणजे त्यांचा कोणी असा संप्रदाय नाही आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे साहित्य लिहिलं, जवळजवळ त्यांची 65 पुस्तकं आज प्रकाशित आहेत. त्या साहित्यातून त्यांनी समतेचा किंवा सांप्रदायिक सद्भावाचा किंवा राष्ट्रप्रेमाचा किंवा ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उद्धाराचा हे जे विशेष पैलू त्यांनी सांगितलेले आहे, ते मला असं वाटतं की आजही आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला अत्यंत आवश्यक आहे. वळूया पुढच्या बातम्यांकडे. जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव इथं महाराष्ट्र राज्य किसान सभेनं दुष्काळ आणि पाणी हक्क परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी मार्गदर्शन केलं. जायकवाडी धरणाचं पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी असून ते मिळवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यापक चळवळ उभारावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य द्यावं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या यासारखे ठराव या परिषदेत संमत करण्यात आले. आज जागतिक पाणथळ दिन. जैविक विविधता टिकवून ठेवण्यासाठी तसंच ती वाढवण्यासाठी पाणथळांची भूमिका महत्त्वाची आहे. पाणथळ जागांचं संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीनं सर्वत्र जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक पाणथळ दिनाची संकल्पना आहे पाणथळ वाचवा. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. जागतिक पाणथळ दिन आज जगभरात साजरा केला जातोय. पाणथळ जागा म्हणजे नदी, समुद्राची खाडी, मिठागरं, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव. या पाणथळ जागांमुळेच जैवविविधता टिकून आहे. पाण्याचं नैसर्गिकरित्या शुद्धीकरण, पाण्याची गुणवत्ता आणि जमिनीची सुपीकता राखणं, त्यासोबत पर्यावरणाचं संतुलन राखणं या सर्वांमध्ये पाणथळ जागांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पाणथळीवर शेती अवलंबून आहे आणि आपण शेतीवर. त्यामुळे पाणथळी प्रदूषणमुक्त ठेवणं आपल्याच हातात आहे. हल्ली शहरी वस्तीतलं सांडपाणी पाणथळांमध्ये मिसळल्यानं प्रामुख्यानं स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. जैवसाखळीतलं पाणथळ जागांचं महत्त्व जाणून 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमध्ये रामसर इथं परिषद झाली. त्यात पाणथळ जागांबाबतचं धोरण निश्चित केलं गेलं आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. वृक्षतोड, खारफुटींची तोड यामुळे पाणथळ जागा नष्ट होत आहेत. तसंच या जागांवर भराव टाकून त्या अनधिकृत निवासासाठी वापरल्या जातात. मुंबईचा विचार केला तर शिवडी, माहुल, ऐरवली, माहीम, वांद्रे, भांडूप, मुंब्रा, दिवा या ठिकाणच्या पाणथळीचं संरक्षण करणं आवश्यक आहे. आजच्या जागतिक पाणथळ दिनानिमित्त काल मुंबईत एक कार्यक्रम झाला. ह्युमॅनिटी फाउंडेशन, त्याचबरोबर कांदळवन विभाग, वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि NSS युनिट, महर्षी दयानंद महाविद्यालय परेल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन इथे केलेले आहे. या कार्यक्रमांमध्ये मुख्यतः स्वच्छता मोहीम, त्याचबरोबर अभ्यास सहल, त्याचप्रमाणे पर्यावरणविषयक रॅली आणि इथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणं, अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही इथे राबवलेले आहेत. त्या निर्माल्यामुळे ह्या प्राण्यांना, या पक्ष्यांना, या इथल्या इथे असलेल्या जीवसृष्टीला म्हणजे वेटलँड म्हणजे पाणथळीमध्ये असलेल्या जीवसृष्टीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि हे नुकसान टाळणं आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. सर्व नागरिकांची, सर्व मुंबईकरांची जबाबदारी आहे. वळूया पुढच्या बातम्यांकडे. राज्य शासनानं राबवलेल्या न्यायालय तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभ गोंदिया जिल्ह्यातल्या आसोली इथं जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश S.G. गिरीतकर यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे प्रत्येक गावात कायदेविषयक निर्णय लवकरात लवकर घेण्यास मदत होणार असून जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांसह नक्षलग्रस्त भागातल्या नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. ही योजना संपूर्ण महिनाभर चालणार असल्याची माहिती न्यायाधीश गिरीतकर यांनी दिली. नागरिकांना याचा बराच फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या गावातच न्याय मिळणार आहे. शासनाचं धोरण आहे न्याय आला दारी. त्याप्रमाणे ही मोबाईल व्हॅन जी आहे ती गावागावात जाऊन त्यांचे खटले गावातच मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. सामंजस्यानं खटले ते तडजोड होणार आहे
आणि या माध्यमातून त्यांचा खर्च वाचणार आहे, त्यांचं परिश्रम, वेळ सर्व वाचणार आहे आणि गावात एक सामंजस्याचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न या माध्यमातून होईल. या फिरत्या लोकअदालतीचे न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चौधरी साहेब हे काम पाहणार आहे. जलसंधारणाच्या विविध योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं कोंटी गाव म्हणता येईल. बुलढाणा जिल्ह्यातल्या कोंटी या गावाने जलसंधारणातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. या गावामध्ये वन विभाग, कृषी विभाग आणि गावकऱ्यांच्या सहभागातून 150च्या वर बंधारे उभे राहिलेत. त्यामुळे गावात सर्वत्र पाणी असून त्यातून बागायती शेती, फळबागा, मेंढी पालन आणि दुग्ध व्यवसाय असे व्यवसाय इथला शेतकरी चांगल्या प्रकारे करत आहे. शेती आणि त्याला पूरक व्यवसायातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतल्यामुळे कोंटी गावचे शेतकरी सुखी झालेत. जलसंधारणाच्या कामामुळे आमच्या गावात पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे या गावात नवीन काहीतरी घडावे, त्यामुळे मी या गावात शेडनेट घेतलेला आहे. कोंटीच्या ग्रामस्थांनी राबवलेल्या यशस्वी अशा जलसंधारणातून गावाचा विकास या योजनेची शासनाने दखल घ्यावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामविकासाच्या ज्याही शासनाच्या नवनवीन योजना असतील त्या योजनांमध्ये आम्ही सक्रिय भाग घेऊन सगळ्या योजनांचे काटेकोरपणे पालन करून आमच्या ग्रामस्थांचा आणि गावातील शेतकऱ्यांचा कसा विकास होईल याचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी इथं करून आम्ही आमच्या गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा इथं शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे. या कामाकडे पाहून विदर्भात होणाऱ्या आत्महत्या थांबाव्यात अशी अपेक्षा इथल्या गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तहसीलदार हा प्रशासनाचा कणा असून महसूल संकलनात त्यांचा मोलाचा वाटा असतो असं मत अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केलं. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या विभागीय अधिवेशनामध्ये ते अकोला इथं बोलत होते. तहसीलदारांच्या समस्या दूर करून त्यांना अधिक कार्यक्षम केलं तर महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम होऊ शकेल असं ते म्हणाले. तहसीलदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्राधान्यानं प्रयत्न करण्याचं आश्वासन पाटील यांनी यावेळी दिलं. शेती, पाणी, उद्योग, स्वयंरोजगार, दुग्ध व्यवसाय यासारख्या उपक्रमामधून आणि प्रयोगातून आनंदवनाचं झालेलं स्वावलंबन आदर्शवत असून हा प्रवास थक्क करणारा आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. डॉ. विकास आमटे यांच्या आनंदवन, प्रयोगवन या पुस्तकाचं पुण्यात फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अपेक्षित असणारं ग्राम स्वावलंबनाचं स्वप्न साकार करण्याचं कार्य आनंदवन परिवारानं सातत्यानं केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे उपस्थित होते. गाव म्हटलं की डोंगर, दऱ्या, वळणावळणाचे रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा झाडं असं सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर या गोष्टींचा अभाव जाणवतो. तरीही प्रत्येक घरापुढे स्वच्छतागृह, झाडांची लागवड असं चित्र बघायचं असेल तर मग चला तर अशाच एका गावातून फेरफटका मारूया. तालुक्यातलं फुलगाव हे सुमारे 4000 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. दलित वस्त्यांमधील रहिवाशांचं राहणीमान उंचावं, शासकीय योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा आणि मुख्य म्हणजे गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटावं, यासाठी इथल्या सरपंच ललिता महाजन यांनी गावात विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्यात हरित क्रांती योजनेअंतर्गत प्रत्येक घरापुढे 2 झाडांची लागवड करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त करण्यात आलं. स्वच्छतागृह बांधण्यासाठी 12,000 रुपयांचं अनुदानही देण्यात आलं आणि मुख्य म्हणजे पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत दर रविवारी गावात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. सर्व गावातील समाज बांधवांना एकत्रित करून आम्ही पूर्ण परिसराची स्वच्छता केली. सोयी सुविधांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, गटारी यासोबतच पूर्ण स्वच्छता या परिसरातील लोक जे आहे स्वतः करतात. परिपूर्ण लोक जे आहे शौचालयाचा वापर करतात. पाण्याचं, पिण्याचं पाणी जे आहे याचा योग्य तो वापर करतात. सोबत स्वच्छता अभियान आणि अनेक अभियान आम्ही चांगल्या प्रकारचे राबवलेत. या साऱ्याचा परिणाम म्हणजे राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर दलित वस्ती विकास आणि सुधारणा अभियानाचा प्रथम पुरस्कार या फुलगावानं पटकावला आहे.
5 लाख रुपये, सन्मानपत्र असं स्वरूप असलेल्या या पुरस्काराचं प्रजासत्ताक दिनी नाशिक इथं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. आदर्श गावाचा पुरस्कार मिळवणारं फुलगाव हे इतर गावांसाठी निश्चितच आदर्शदायी आहे. आंबेडकरवादी विद्रोही कवी कैलास पगारे यांच्या 61 निमित्तानं नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये त्यांच्या माणूसनामा या काव्यसंग्रहाचं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी पगारे यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला लिहिण्याचा, बोलण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आपण याचा योग्य वापर करत नाही, म्हणूनच माणसं माणसापासून दूर चालली आहेत, असं पगारे यांनी यावेळी सांगितलं. आपल्यावरचा अन्याय सहन करण्यापेक्षा तो बोलून व्यक्त केल्यास समाज परिवर्तन होऊ शकेल, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या कवितांचं वाचनही केलं. नवी दिल्लीत कालपासून भारत रंग महोत्सवाला प्रारंभ झाला. पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता ओम पुरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. तरुणांवर भाष्य करणारं गजब तेरी अदा या नाटकानं या महोत्सवाला सुरुवात झाली. ब्रेकिंग बॉर्डर ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम असून 18 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये 12 देशांचे कलाकार सहभागी झाले आहेत. यात इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, पोलंड, चीन, स्वित्झर्लंड, नेपाळ, बांगलादेश या देशांचा समावेश आहे. नाट्य कला को राष्ट्रीय ही नहीं अंतर्राष्ट्रीय पटल पर पहुंचाने का एक माध्यम और 17 वर्ष तक लगातार जिस संकल्प के साथ इस रंग महोत्सव को हमेशा के लिए एक जीवंत कला के रूप में एक तारीख बना दी है पूरे टूरिस्ट की आइटनरी के रूप में कि इस वक्त से इस वक्त तक ये नाट्य कला यहाँ पर प्रदर्शित होगी, जिसमें इस बार 12 देशों के कलाकार यहाँ पर आ रहे हैं, नाट्य मंडलियाँ यहाँ पर आ रही हैं, जिसमें जर्मनी, फ्रांस, अमेरिका जैसे देश शामिल हैं. ये हमारी भारत की संस्कृति और भारत की नाट्य कला का सम्मान है, उसकी पहचान है. यंदा प्रथमच हा महोत्सव भारताच्या इतर शहरातही होणार असून यात अगरतला, जबलपूर, औरंगाबाद आणि पणजीचाही समावेश आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज ओदिशाच्या मिनाली सेठीनं भारोत्तोलनामध्ये स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेमध्ये क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये तिने एकूण 192 किलोग्रॅम वजन उचलून इतरांना मागे टाकलं. हरियाणाच्या हरजित कौरनं 191 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावलं. 184 किलो वजन उचलणारी मणिपूरची सुमन बालादेवी कांस्य पदकाची मानकरी ठरली. या स्पर्धेवर आतापर्यंत हरियाणानं वर्चस्व गाजवलं असून 7 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवून स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या तर केरळ तिसऱ्या स्थानावर आहे. 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. हवामान. श्रीनगर तसंच काश्मीर खोऱ्यातल्या इतर भागात कालपासून पुन्हा बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. खोऱ्याच्या दुर्गम भागामध्ये हिमकडे कोसळण्याचा इशारा राज्य प्रशासनानं दिला असून संबंधित भागामध्ये जाऊ नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पहलगाम, गुलमर्ग या पर्यटकांच्या पसंतीच्या ठिकाणांसह कुपवाडामध्येही डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. येत्या 2 दिवसात प्रचंड हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारनं शक्यतो वटहुकुमांचा कमीत कमी आधार घ्यावा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन. सरकारमधील विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीनं पोहोचण्याची माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची अपेक्षा. मानसरोवर यात्रेसाठी नवा पर्यायी मार्ग खुला होण्याबाबत सहमती, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज. विदर्भातल्या खेळाडूंसाठी क्रीडा संघटनांनी व्हिजन डॉक्युमेंट दिलं, तर त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करू, नितीन गडकरी यांचं आश्वासन. भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट.
आणि 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनामध्ये ओदिशाच्या मिताली सेठीला सुवर्णपदक, 7 सुवर्णपदकांसह हरियाणाचं वर्चस्व. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.